क्या बोलती पब्लिक? सीजेपीची देशवासियांना नवी साद. जंतर मंतर नंतर सीजेपीची जनसंवाद मोहीम. नीट पेपर फुटी प्रकरणात थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीनं आता देशवासियांशी संवाद साधण्यासाठी नव्या कॅम्पेनची घोषणा केली आहे. क्या बोलती पब्लिक या मोहिमेच्या माध्यमातून सीजेपी मैदानात उतरणार आहे. जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी थेट ठिकठिकाणी जाऊन देशवासियांशी संवाद साधणार आहे. येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल. त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक. क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे. या कॅम्पेनमधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे. आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे. कोणते मुद्दे घेऊन हे क्या बोलती पब्लिक अभियान राबवण्यात येणार आहे ते पहा. सप्टेंबर पासून क्या बोलती पब्लिक या नावानं देशव्यापी अभियान सुरू होणार आहे. देशातील शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर जनतेशी संवाद साधण्यात येणार आहे. सीजेपी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर चालणारी संघटना असेल. यापूर्वी देशभरात जनसंवादाचं अभियान राबवण्यात आलं. त्यावेळी पक्ष आणि संघटनांना मोठं यशही मिळालं. त्यामुळे अभिजित दिपकेंची ही नवी रयत रणनीती सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारी ठरू शकते का, याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वीच्या अशाच जनसंवाद यात्रांवर आपण एक नजर टाकूया. रथयात्रा 1990. लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढण्यापूर्वी भाजपकडे केवळ 85 खासदार होते आणि या यात्रेनंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचे 120 खासदार निवडून आले. महाराष्ट्रातली संघर्ष यात्रा 1994. गोपीनाथ मुंडेंनी राज्यात काँग्रेस सरकार विरोधात संघर्ष यात्रा काढली आणि त्यानंतर सेना भाजप युतीचं संख्याबळ 94 वरून थेट 138 झालं आणि पहिल्यांदाच सेना भाजपचं महाराष्ट्रात सरकार सत्तेत आलं. चाय पे चर्चा 2014. नरेंद्र मोदींनी हा कार्यक्रम घेतला आणि 116 खासदारांचे संख्याबळ असलेली भाजपा 282 जागांवर जाऊन विजयी झाली आणि थेट सत्तेत आली. भारत जोडो यात्रा 2022. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढण्यापूर्वी काँग्रेसकडे केवळ 52 खासदार होते. या यात्रेनंतर झालेल्या निवडणुकीत 99 खासदार निवडून आणण्यात राहुल गांधींना यश आलं. इतिहासाचे हेच दाखले समोर ठेवत अभिजित दिपकेंनी सीजेपीचा मास्टर प्लॅन आखलाय. आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर पक्ष स्थापन करण्याची घाई न करता अगदी सावध पवित्रा घेत क्या बोलती पब्लिकच्या माध्यमातून थेट लोकभावनेला दिपके हात घालणार आहेत. आज जरी हा केवळ एक दबाव गट असला तरी देशभरातील या संवादातून मिळणारा जनाधार भविष्यात कॉकरोच जनता पार्टीला ज्या संसदेच्या पायऱ्यात चढण्यापासून रोखलं गेलं होतं त्याच संसदेत नेऊन बसवणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.